जरूर मी असं ऐकलं होतं की जरूरत से ज़्यादा रोशनी आदमी को अंधा बना देती है. त्याच्यामुळे तुम्ही इतकंही माझ्यावर प्रेम करू नका की मलाही असं वाटेल की आता सगळं झालंच. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. तुमचं सगळ्यांचं आभार. पण मी अगदी सांगेल की आज सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी इथे जे जमलो आहेत, खरं तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुवर्णा स्मृती उद्यानाचं लोकार्पण पहिला टप्पा हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला असं जाहीर करतो. याच सोबत या चाळीसगाव शहराला नवीन पाणीपुरवठा योजना आजपासून पुढच्या 30 वर्षांसाठी म्हणजे 2056 पर्यंत ही पाणीपुरवठा योजना आणि 4 तिचे नवीन पाण्याचे स्टोरेज स्टेशन 142 कोटी रुपयाची योजना तिचं भूमिपूजन. या भूमिपूजनासोबत येणाऱ्या पुढच्या दिवाळीच्या 10 तारखेला तिचं आपण लोकार्पण करणार आहोत. ती तारीख आजच मी तुम्हाला सांगून चाललो आहे. तीही योजनेचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत झालं असं मी जाहीर करतो. आजच्या या दोनही कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी मंचावर उपस्थित खरं तर त्या पवारताईंपासून तर इकडे कुमावत आमचे आहेत, म्हणजे सगळीच लोक आहेत. आता इतकी गर्दी आहे की नावं कोणाची घ्यावी. आणि आता इलेक्शनचा माहोल आहे आणि लोक असे आहे की मी काय केलं ते काहीच सांगत नाही, काय नाही केलं तेवढंच एखादी गोष्ट सांगतील आणि एखाद्या माणसाला म्हणतील तुझं सकाळपासून म्हणत होता मला जायचंय जायचंय, तुझं नाव सुद्धा घेतलं नाही बघ. त्याच्यामुळे मी आता अदरवाईज मी नावं घेतोच, पण आता इलेक्शनचा माहोल असल्यामुळे इतकी डेंजर माणसं आहेत आणि यांचा कार्यक्रम कोणाचा लावायचा ही ठरवणारी माणसं खाली बसली आहेत. त्याच्यामुळे आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं नाव सोडू. त्याच्यामुळे तुम्ही सगळे पितृतुल्य वडीलधारी सगळी माझी जीवाभावाची मंडळी तितक्याच ताकदीचे सगळे माझ्यासाठी या शहराच्या विकासासाठी उपस्थित असलेले आणि खास करून आमची भगिनी, तिने काल आपलं चाळीसगावचं नाव रोशन केलं. तिचं एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. उपस्थित सर्व माता बंधूंनी भगिनींनो, खरं तर आज ह्या बगीच्यामध्ये येताना आणि एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर सगळीच लोक सांगत होती की काम चांगलं झालं, खूप कामं चालू झाली आहेत वगैरे वगैरे. दोन्ही डॉक्टर सहकाऱ्यांनी नितीनदादांनी सगळ्यांनी जोही भेटला तो कौतुक सांगत होता. पण वस्तुस्थिती अशी आहे की ही बगीचा काही पूर्ण पडेल अशी आता मला वाटत नाही. मी सकाळीच तिथं आताच आम्ही संध्याकाळी तिथं जेव्हा पाहिलं तर डॉक्टर साहेब तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तिथं आताच म्हणजे ते पोरं एकमेकावर पडत होती आणि हा बगीचा काही पूर्ण होणार नाही. मी तुम्हाला आजच सांगतो, मी दुसरा बगीचाचं उद्घाटन आजपासून 4 दिवसात चालू करतो. ते नमो उद्यान नावाचं त्याचं डिझाईन सगळे तयार झालेत, एस्टिमेट तयार झालंय. मी बापू तुमच्याच वार्डात ते चालू करतोय आम्ही ते उद्यान आणि साधारणतः 120-130 दिवसात मी ते उद्यान पूर्ण तुम्हाला करून धुळे रोडला ताई तुमचा आज वाढदिवस आहे, बहीण म्हणून या भावाचं देव्याने ताईला आजचं तुमच्या घराजवळ एक नवीन उद्यान द्यायचं. मी त्याची प्रशासकीय आणि मी असं आहे की जेव्हा झालेलं असतं तेव्हाच सांगतो, नाही तर माझा स्वभाव पण नाही काहीतरी सांगायचं. एक उद्यान तिथं करतो. नवीन 19 उद्यानं छोटी छोटी झाली आहेत, पण अजून यापेक्षाही मोठं आपल्यासाठी एक उद्यान मी नवीन डेव्हलप करून देतो की आपण
नानांच्या नावाचं उद्यान वाघळीचं आपण गेली अनेक वर्षापासून पाहतोय, उत्तमराव नानांचं नावाचं. ह्या उद्यानाचा 4 पट मोठं उद्यान की महाराष्ट्रामध्ये ती योजना चालू झाली आहे. आणि आजकाल सगळं ChatGPTवर मिळतं. मी काही खोटं बोललं का तपासून पाहायचं. त्या योजनेखाली महाराष्ट्रात कोणी जेवढे पैसे आणले नसतील तेवढे पैसे त्या उद्यानाला मी आणतो आणि नवीन एवढं मोठं भव्य उद्यान करतो की तुम्ही म्हणाल की बाबा हे एकदम छोटं, अजून त्यापेक्षा मोठं उद्यान आपण करू. आणि जर त्याच्यावरही काम थांबलं नाही तर आपण पुढे अजून त्याचा वेगळा विचार करू. पण आज या गोष्टीचा एक आनंद आहे की सुवर्णाताई स्मृती उद्यान, खरं तर हे देशमुख परिवाराच्या नावाचं असलेलं उद्यान, राजकारणात जरी मी विरोधक असलो परंतु राजकारणाच्या पलीकडे कधीतरी शहराचा सर्वांगीण विकास करत असताना सदा सर्व काळ डोक्यात राजकारण ठेवून काम होत नसतं. आज स्वर्गीय राजूदादांच्या आईच्या नावाचं आज हे उद्यान आज इथं लोकार्पण करत असताना खरं तर ज्या घटना घडल्यात त्या दुर्दैवी होत्यात, त्या घडणंही अपेक्षित नव्हतं. पण मला असं वाटतं की ही लोक, अगदी अनिलदादा असतील, त्यांच्या परिवारातली लोक, दादा राजूदादा असतील, यांच्याही मनाला एक शांती असेल की आमचा जरी मंगेश विरोधक होता परंतु विरोधकाच्या पलीकडे याने आमच्या खऱ्या अर्थाने परिवाराच्या स्मृती जोपासण्याचं काम मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन करतोय. खरं तर राजकारण आणि भावना या दोन गोष्टी वेगळ्या असतात. पण जेव्हा केव्हा समाजकारण येईल त्या वेळेस सर्व चांगल्या लोकांना सोबत घेऊन आपण काम करू, ही माझी कायमची भूमिका आहे. पक्ष, मी माझ्या पक्षाचं काम करेल, काही लोक वेगळ्या पक्षाचं काम करतील. मला आजही सुनील राजपूत साहेब कुठल्या पक्षाचं काम करता मला आजही खरंच माहिती नाही. कितीतरी मला डॉक्टर माझ्या विरोधात तुम्ही लढलात, पण मी तुम्हाला खरं सांगतो की राजकारणाच्या पलीकडे आपण गावाला काही द्यायचं असेल तर कुठेतरी वेगळा विचार करावा लागतो. आणि मी ठरवलंय आणि मी तुम्हालाही सांगतो की फार तुम्ही एखादी गोष्ट मी केली का तुम्ही त्याच्यावरच समाधान मानता. माझा एक मित्र मला भेटला, प्रशासनात अगदी सेक्रेटरी स्तरावर ते काम करतात, आणि त्यांना मी सहज चर्चा केली की असं चाललंय. ते म्हटले की हे तुझ्या गावचे लोक समाधानी होऊ शकतात पण तुझं पोटेन्शियल काय हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी काही तुझ्या कामावर समाधानी झालेलं नाही आहे. अशी सांगणारी लोक ज्यावेळेस मला भेटतात त्यावेळेस जास्त आनंद मला होतो. आणि मी तुम्हाला सांगतो की हा फक्त ट्रेलर आहे आणि याच्यातच तुम्ही इतके खुश आहेत की एकदम चांगलं झालं, असं झालं, हे 10% काम नाही आहे. आज हे उद्यान आपण पहिला टप्पा संपवलोय, बाजूचा टप्पा तिथं अगदी पूर्ण डार्क झाडी आहे. आपण फक्त 6 इथले परवानगी घेऊन झाडं तोडून हे उद्यान डेव्हलप केलं. खरं तर हे सगळं करत असताना आवर्जून, म्हणजे एखादी गोष्ट घडत असताना तिच्या मागे खूप काही लोकांचे परिश्रम असतात, आवर्जून उल्लेख केला पाहिजे ना. माझे प्रशासनातले PWD आणि नगरपालिकेचे CO, खरं तर मी जोशी साहेब असतील, PWDचे आमचे डेप्युटी इंजिनियर असतील, आणि अतुल नावाचा अगदी कॉन्ट्रॅक्टर जर अलीकडच्या काळात म्हटलं तर राजकीय लोकांसाठी त्याच्या खिशातनं पैसे काढायचं साधन म्हणजे कॉन्ट्रॅक्टर. पण जर कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी दिली, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हे जे आपल्याकडे अतुल आडावतकर म्हणून माझा तो अगदी आता मित्रही झाला, परिवारातलाच घटक झाला. शांतता राहू द्या, काही नाही, आपल्याकडे बी प्लॅन कायम तयार असतो. आपली लाईन बंद पडायला नको म्हणून मी ती व्यवस्था ठेवतोच. त्याने देखील अगदी दिवाळीसारख्या सणात पूर्ण वेळ इथं सकाळी इथं बाजूचे दुकानदार आले असतील, पटेलजी आले असतील तर मला माहिती नाही, पटेल मशिनरीवाले किंवा इथल्या लोकांना, मयूराजवाल्यांना विचारा, सकाळी 4-4, 3-3 वाजेपर्यंत दिवाळीसारख्या सणात आम्ही काम केलं. मी त्यांना सांगितलं की मला लवकर लोकार्पण करायचं आहे, आणि म्हणून आज एवढी भव्य असं मोठं आज हे सगळं चित्र आपण पाहू शकतो. एकदा जोरदार त्या प्रशासन आणि त्या ज्या लोकांनी यात मेहनत घेतली त्यांच्यासाठी टाळ्या. दुसरं आपण आज उद्घाटन केलं की या चाळीसगाव शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना
आपण आज चालू केले। खरं तर मी तुम्हाला सांगतो की हे ज्या दिवशी आम्ही गार्डन उद्घाटन केलं याची मुदत 18 महिने होती आणि हे वर्षभराच्या आत आम्ही ते संपवलं। त्या दिवसाचं माझं भाषण कदाचित यूट्यूबला असेल, तुम्ही तपासा मी काय सांगितलं होतं। मला काही एक दोन लोक बोलले, दादा मी तुमच्या विरोधात काम केलं, खरंच सांगतो मी तुमच्या अगदी लांबून बघायचो आणि आता माझ्या लक्षात आलं की तुमच्या कामाची पद्धत, मी मागच्या कार्यकाळात काय केलं ते जाऊ द्या, पण तुमच्या कामाला मी खरंच प्रभाव इथून तुमच्यासोबत काम करावं असं ज्यावेळेस काही लोक सांगतात, त्या काही माणसं बोलतात, आम्हालाही वाटतं की सामाजिक जीवनात राजकीय जीवनात एखाद्या लोकांनी वस्तुस्थितीने जर सांगितलं आम्हालाही बरं वाटतं। आम्ही पाणीपुरवठा योजना आता चालू केली आहे आणि मी तुम्हाला सांगतो आत्ताच्या पाणीपुरवठा योजनेचं मला राजकीय टीका टिप्पणी करायची नाही आहे। इथं दीपकदादा देशमुख इथं नगरपालिकेचे तेही लोक इथं बसली आहेत, म्हणजे आपला 240-250 हॉर्स पॉवरचा एकच पंप चालवत होतो। त्याचं कारण असं की दोघं पंप जर चालू केली तर पाईपलाईन इतकी वीक झाली होती, 10 वर्षात तिच्यातनं बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिची बिलही आहेत, लाखो रुपये खर्च करून देखील तिचे प्रॉब्लेम सॉल्व होत नव्हते। मी विशेष बाब म्हणून कसं केलं, सगळं मंजूर करून आणलं आणि मी तुम्हाला सांगतो रोज आता चाळीसगावला पाणीपुरवठा योजना ही वर्षभरात पूर्ण झाल्यावर चाळीसगावकरांना रोज स्वच्छ पाणी मिळेल याची मी आज तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो। खरं तर राजकारणात आपण बऱ्याचदा पाहतो की विरोधकांवर काहीतरी बोलायचं, पण मी तुम्हाला सांगतो की मी ठरवलंय त्यांच्यापेक्षा मोठं काम करून आपण आपली राजकीय उंची वाढवली पाहिजे। टीका टिप्पणी करून कोणीही ते लक्षात ठेवत नाही आणि लोक हे कर्तृत्वाला लक्षात ठेवतात, लोक हे कामाला लक्षात ठेवतात। काहीतरी आरोप प्रत्यारोप केलेले कधीही तात्पुरते लोकांना फक्त तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटतं, त्याच्यामुळे कामाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकायची हे मी ठरवलंय। ती पाणीपुरवठा योजना निश्चित आम्ही ठरवलंय। खरं तर श्रेयस इथं आलेलाच असेल, मी तुझं लग्नाला येणार नाही, मी तुला आत्ताच सांगतो, तुला पहिले पाणीपुरवठा योजना पूर्ण करावं लागेल, तेव्हाच तुझं लग्नाची तारीख तुला ठरवावी लागेल। आणि वर्षभराच्या आत या चाळीसगाव शहराची पाणीपुरवठा योजना ठरवतो आम्ही संपू। खरं तर चाळीसगावकर हो, राजकारण आलं की लोक पुढारी तुम्ही अनेकदा पाहतात एक कुठला तरी मुद्दा, भावनिक मुद्दा घ्यायचा, कधी शेतकऱ्यांचा अजेंडा, कधी कुठला तरी अजेंडा, पण माझं एक मत असं आहे की कधीतरी या गावाचाही आपण विचार केला पाहिजे। ही वस्तुस्थिती आहे की या गावामध्ये अगदी जर सांगितलं तर साधं तलाठी कार्यालय नव्हतं। इंग्रज काळापासून आपण बघायचो, इंग्रज काळाची सगळी कार्यालय होती, पोलीस स्टेशन नव्हती, तहसीलची नव्हती, पण आज तुम्हाला सांगतो या चाळीसगावकरांना या 2 ते 3 वर्षानंतर जळगावला कुठल्याही कामासाठी जावं लागणार नाही। जिल्ह्याची सर्व व्यवस्था आता मी या चाळीसगावला उभ्या करतोय। संगीतराव पाटील साहेबांनी आम्ही सगळ्यांनी लक्ष घालतोय, 250 कोटीची न्यायालयाची इमारतीचे प्रस्ताव तयार केलेत। डॉक्टर साहेब तुम्ही म्हटले की आम्ही सगळ्या प्रकारची जिल्हा सत्र न्यायालयाची न्यायालय इथं आम्ही करतोय। राजू अण्णा तुमच्याही जमिनीच्या भानगडी चालतात, तुम्हाला जळगावला जायची गरजच नाही। प्रभाकर चौधरी इथं आला नाहीये, मी मागच्या वेळेस त्यांना सांगितलं की असं चाललंय, त्यांनी एका म्हणजे कोण कसा अर्थ काढतो त्याचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे कोणाला कशात विकास दिसतो। एक गुन्हेगार होता, ते म्हटले की 1 नंबर काम झालं म्हणे दादा जर ते झालं तर। म्हटलं हो, माझ्या इतक्या भानगडीच्या केसेस चालू आहेत, दरवेळेस जळगावला जावं लागतं, आता इथंच होईल काम। आणि मी 6 महिन्यात एकदा जेलमध्ये जातो, तिथं डब्यांचा लई प्रॉब्लेम येतो। मी म्हटलं आता इथंच व्यवस्था करू जामिनाची, म्हणजे अगदी कोण कसं बघेल, पण ज्याही दृष्टिकोनातून तुम्ही बघाल, मी तुम्हाला सांगतो या चाळीसगावला मी बदलायचा संकल्प केलाय। मला माझ्या विरोधकांना कायम सांगणं असेल, तुम्ही मला आव्हान द्या, जबाबदारी द्या आणि सांगून पहा। मागच्या वेळेस कोणी नेत्याने मला सांगितलं दिवाळीच्या आत लोकांमध्ये जर खात्यांमध्ये पैसे जमा झालेत आणि जर तो 9 तारखेचा GR जर चाळीसगावला लागू पडला तर मी घरी येऊन सत्कार करेल, मी सत्कार करेल लोकप्रतिनिधींचा। पैसे जमा झालेत, ते GRच्या सगळ्या सुविधा लागू झाल्यात, पण मला काही कोणाच्या सत्काराची गरज नाही आहे। या चाळीसगावकरातल्या
एकूण एक माणसाला माहिती आहे, मंगेशदादा जे सांगतो ते निश्चित होतं. त्याच्यामुळे अगदी राजकारणाच्या पलीकडे सांगतो, आज 50,000 लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले. महाराष्ट्रात 98-97% शेतकऱ्यांना पैसे कुठे मिळाले असतील तर चाळीसगाव तालुक्यात आपण शेतकऱ्यांना पैसे जमा केलेत. शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना भावनिक साथ करून कधीही राजकारण होत नसतं. शेतकऱ्यांच्यासाठी जावे त्याच्या वंशा, हे जेव्हा आपण ती भूमिका पार पाडतो. खरं तर मी लहानपणी, आता मला त्या पांडुरंगाची कृपा आहे की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे की आज परमेश्वराने मला खूप वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवलं आहे. आज पण मी लहानपणी मला आठवतं की रात्री 12 धरायला नानांसोबत मी कधीतरी गेलो आहे आणि आमची आई म्हणायची की एकटा मुलगा आहे, कशाला त्याला घेऊन जातात, पण जायचं म्हणून जायचं. अशा परिस्थितीत आम्ही पाहिलं आहे शेतकऱ्यांसाठी काय करावं लागतं. मला कोण्या माणसाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे आणि कोणी माणूस सांगेल म्हणजे दुष्काळ जाहीर करावा. मागच्या वेळेसही सांगितलं आणि ह्याही वेळेस आपल्याला सांगितलं की ओला दुष्काळ होईल आणि पुन्हा सांगतो पुढच्या वर्षाची पण तयारी मी चालू केली. मी मागच्या वेळेस सांगितलं की पुढच्या अजून तर पावसाळा चालू बाकी, म्हटलं माझी तयारी चालू आहे, तुम्ही बघा. आणि आपण त्याचा अनुभव पाहिला. मी तुम्हाला सांगतो, या चाळीसगाव शहराला मी राजकारणाच्या याच्यात तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही कोणी स्वप्नातही विचार केला नसेल, या चाळीसगाव शहराला वर्ष 6 महिन्यात बदलणार नाही, पण 10 वर्षामध्ये हे चाळीसगाव शहर अशा पद्धतीने बदलेल. महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात जा, कुठल्याही गावाला जा, आजही तुम्हाला लोक, तुम्ही आजूबाजूला विचारा, चाळीसगाव सुधारतंय बदलतंय सांगताय लोक. जर महाराष्ट्रात जर या चाळीसगावचा डंका नाही लागला, चाळीसगावचं नाव जर नेलं नाही, तर नावाचा मंगेश चव्हाण तुम्हाला कधी सांगणार नाही. ते कसं करायचं, काय करायचं, त्याची पूर्ण व्यवस्था माझ्याकडे. एक ना अनेक व्यवस्था आपल्याला या चाळीसगाव शहरात येणाऱ्या काळात चालू करायच्या आहेत. ज्या ठिकाणी आता म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं, तुम्ही हे 7 कोटी 10 कोटी आता सोडून द्या. आता डॉक्टर साहेब, मी जर तुम्हाला जर सांगितलं तर काही लोक रात्री खरंच झोपणार नाहीत की हा माणूस आता काय सांगायला लागल्यात. त्याच्यामुळे मी सहज एकाला सांगितलं की असं नियोजन चाललंय, त्यांनाही खरं पटेना, पण मी तुम्हाला सांगतो की एका वाक्यात कमी आकडा सांगतो. चाळीसगाव शहरामध्ये या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये 1000 कोटी रुपयाची कामं मी करेल. 999 मी मागेही त्या ब्रिजच्या लोकार्पणाला सांगितलं. 999 कोटी 99,000 झाले. राजकारणात तोंड दाखवायला लोकांपुढे जाणार नाही. सांगेल की मी माफी मागतो, मी कमी पडलो, हे सांगण्याची धमक माझ्यामध्ये आहे. जर मी जाहीर 10 शब्द दिले असतील, 100% 10 पूर्ण करणार नाही, पण 8 तरी कामं, त्यातली 7 तरी कामं पूर्ण करून दाखवेल, एवढं जबाबदारीने तुम्हाला सांगतो. आणि या पलीकडे तुम्हाला सांगतो, या चाळीसगाव तालुक्यात कोणी राजकीय नेता येऊन जाहीरपणे जर लोकांना सांगत असेल की या शहराची जबाबदारी मी घेतो आणि 1000 कोटीची कामं मी करून दाखवतो, त्याला जाहीर पाठिंबा मंगेश चव्हाण इथं येऊन त्याच्या घरी जाऊन द्यायला तयार आहे. पण त्याने जबाबदारी घेत असताना चाळीसगावकरांनी त्याच्यावरही तेवढा विश्वास ठेवला पाहिजे. मागच्या नगरपालिकेचं कदाचित तुम्ही जर बघितलं असेल तर जाहीर अभिवचन नाही, जाहीरनामा आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. एकही काम या चाळीसगाव शहरात पूर्ण होऊ शकलं नाही. भूमिगत गटारीचे 3-13 झालेत, एक ना अनेक योजनांचे 12 वाजलेत. आजही ती भूमिगत गटार पूर्ण होईल का नाही होईल मला शंका आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आरोप प्रत्यारोप करून गावाचं नुकसान होईल. मी कोणाला बोलण्यापेक्षा मी कामाची जबाबदारी स्वीकारतो आणि माझं राजकीय विरोधकांना जाहीर खुलं आव्हान आहे. तुम्ही मला जर एखादं काम सांगितलं, मी तुम्हाला सांगायचो, मी बोगदा मागच्याच भाषणात सांगितला. सुरेश भाऊ तुम्ही होते का, दादा तुम्हीही होतात, की मी आता हा बोगदा होणार आहे. मी जेव्हा सांगतो तेव्हा समजून घ्यायचं काहीतरी आता शिजत आलेलं आहे, कुकरची फक्त शिट्टी उचकायची बाकी आहे, तेव्हाच मी लोकांना सांगतो. तो बोगदाची मंजुरी झाली. आता तुम्हाला सांगतो की ते काका ते सगळेजण बारीक ऐकतायत की काय सांगतायत बा. आपण चाळीसगावला जंक्शन करू, रेल्वेचा ट्रॅक नवीन आम्ही टाकतोय, त्याचा सर्वे आता चालू झाला आहे पहिल्या टप्प्यात. आणि तो सर्वे झाल्यानंतर चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर हा जर रस्ता कनेक्ट झाला, कुठल्याही रेल्वे चाळीसगावला थांबतील. सगळ्यात मोठं जंक्शन
हे चाळीसगाव असेल एवढी फ्रिक्वेन्सी वाढेल, कारण की तुम्ही विचारही करू शकत नाही. त्याचा सर्वे आपण चालू केला आहे. ती एक व्यवस्था की ती किती हजार कोटीत जाईल त्याचा तुम्ही विचार सोडून द्या. 4,500 कोटीचा आपण बोगदा करतोय. त्याला पॅरलल आता दुसरा प्रकल्प आपण हातात घेतोय. याही पलीकडे या चाळीसगाव शहरामध्ये मी आत्ताच अंतिम टप्प्यात तो प्रस्ताव आणला. वर्षानुवर्ष आपण पाहायचे म्हणजे मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं. शिक्षण आणि रोजगार हा एक मोठा प्रश्न आता जो आहे की ज्याच्यामध्ये मी कमी आहे. मी तुम्हाला सांगतो, असा माणूस तुम्ही पाहिला आहे की जो मी आत कमी सांगतोय. मला एखाद्या गोष्टीत कमीपणा कधीच वाटत नाही. जे कमी आहे ते कमी आहे, पण देरी से चलने वाली या गाड़ियाँ कुछ समय मिला सकती है. आपण या संदर्भात आता एक मोठा निर्णय आपण करणार आहोत. 75 एकरामध्ये एक मोठं कॉलेज शासनाचं आम्ही चालू करतोय. धर्माबा तुम्ही त्या मीटिंगला पाहिलं, ते अधिकारी तुम्ही तिथं होते. मी सगळ्या 20च्या 20 अधिकाऱ्यांना बसवलं आणि त्यांनाही सांगितलं की कृषीचे कॉलेज तुम्ही कुठे दिलीत. खडसे साहेब मंत्री होते तिथं दिलं. एक कॉलेज दादा भुसे मंत्री झालेत कृषी मंत्री, त्यांना दिलं. एक कॉलेज तुम्ही दिलं शिर्डीला दिलं, ते मंत्री झालेत. तुम्ही विखे पाटलांना दिलेत. एक कॉलेज घेतलं मुंडे साहेबांनी, ते मंत्री झालेत. मी कृषी मंत्री नाही म्हणून तुम्ही मला देत नाही का. माझ्याकडे गरज आहे. मी सगळे कागद दिलेत, सगळं समजून सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, सेक्रेटरी म्हटले याचे प्रस्ताव तयार करा. असा कोणी माणूस नसेल की त्या दिवशी मीटिंग झाली आणि दुसऱ्या दिवशी 250 कोटीचे प्लॅन एस्टिमेट आम्ही सादर केलेत. मला तेही अवाक झाले. ते म्हटलं की हे महाराष्ट्रातलं असं उदाहरण असेल की आम्हाला असं वाटलं की तुम्ही वर्षभर भेटायला जाणार नाही, तुम्ही तर दुसऱ्याच दिवशी येऊन बसले इथं. मी म्हटलं साहेब तुम्ही फक्त कागदवरती पाठवा. मंत्री म्हटले हे अधिकार मला नाहीत. म्हटलं मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही पाठवा, मुख्यमंत्र्यांकडनं मी काम करून घेतो. मी कितीतरी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून करून घेतलेत. एक ना सगळे 80% चाळीसगावचे प्रस्ताव हे विशेष बाब म्हणजे एका कार्यालयाच्या मंजुरीमध्ये त्यांनी लिहून दिलं. पूर्व उदाहरण म्हणून लागू होणार नाही, विशेष बाब म्हणून शासन मान्यता या प्रकल्पास देत आहेत. माझं जर बस चाललं तर मी अजून काही गोष्टी सांगितल्या तर लोक म्हणतील की आता इलेक्शन आहे म्हणून आमदार सांगतोय का. पण मला तुमच्या समोर परत यायचं आहे. फार गोष्टी सांगत नाही. आपण शासकीय तो प्रस्ताव आता घेतला आहे आणि 75 एकरमध्ये एक मोठं कॉलेज पहिल्या टप्प्यात आम्ही करतोय. दुसऱ्या टप्प्यात अजून त्यात काही प्रकल्प आम्ही हातात घेतले. योग्य वेळ आल्यानंतर त्याचं देखील मी तुम्हाला सांगेल. मी यासाठी सांगतोय की उद्योगाच्या संदर्भात अगदी तुम्ही कोणी विचार केला आहे का कितीचा प्रकल्प येऊ शकतो. उद्योगातला कोणी माणूस असेल तर मी ऐकतो तरी 100 कोटी 200 कोटी कोणाचा काही आकडा. मला कामं सांगणारी माणसं आवडतात आणि मोठी अपेक्षा ठेवणारी माणसं खरंच आवडतात. भूषण दादा तिकडे हसतायत काहीतरी. 1000 कोटी त्या प्रकल्पाचं मी एक ह्या इलेक्शनच्या गडबडी असल्यामुळे पण तरी माझं चाललंय. मी दुबईला त्याच्या संदर्भात तिथल्या सगळ्यांशी महाराष्ट्रातला एकमेव मी असं माझं कौतुक म्हणून सांगत नाही की स्वतःच्याच फुशारकी मारणं तुम्ही त्याला म्हणाल. महाराष्ट्रातला असा एकमेव आमदार असेल की जो उद्योजकांना स्वतः जाऊन भेटतोय, तो स्वतः तिथं प्रेझेंटेशन तयार करतोय. मी त्या प्रकल्पाची जर किंमत तुम्हाला सांगितली तर कितीवर किती शून्य होतील याचंही तुम्हाला जर गणित जर काढायचं असेल तर कोणालाच त्याचं गणित कळणार नाही. या महाराष्ट्रातला एक असा प्रकल्प, मी एक प्रकल्प मागे फॉलोअप घेतला. देवेंद्र भाऊ म्हटले की ते वारी म्हणून प्रकल्प, मी मागच्या वेळेस कोणाला तरी बोललो होतो की वारी मी आणतोय. मी देवेंद्र भाऊंना सांगितलं की भाऊ वारी प्रकल्प, गिरीश भाऊ म्हटले की एकदा जामनेर नाही तर मग आपण इकडे करू. आणि नंतर त्यांनी ठरवलं की तो नागपूरला न्यायचा, तिथली फिजिबिलिटी येत होती. आणि शेवटी नेत्याने ठरवल्यानंतर नेत्याची इच्छा हाच आज्ञा समजायची, तो प्रकल्प थांबला. पण मी आता कोणालाच सांगायचं नाही ठरवलंय. मी एवढा चाललंय की मी तुम्हाला जाहीर काय, आता हेच रेकॉर्डिंग नंतर काढतील काय झालं मला माहिती आहे. राजकीय विरोधकांकडे तेवढ्या पलीकडे काही नाही. पण एका स्टेजला एवढा मोठा प्रकल्प आणतोय की या चाळीसगाव शहरातले एवढ्या गरजा पूर्ण होतील की पुढची 20 वर्ष या चाळीसगाव शहरातली बरीचशी पोरं इंजिनियर एवढ्या मोठ्या रोजगाराच्या संधी इथं उपलब्ध होतील की मुंबई पुण्याचे लोक चाळीसगावला येतील आणि तुम्हाला त्या व्यवस्था उभ्या करावं लागत आहे. बरीच लोक बऱ्याच मागणी करतात की जिल्हा निर्मिती झाली पाहिजे.
जिल्हा निर्मिती अशी होणार नव्हती, त्या सर्व व्यवस्था आपण उभ्या केल्या. आणि मी आज तुम्हाला सांगतो 2028-29ला शासन जिल्हा निर्मितीचं धोरण स्वीकारेल, त्यावेळेस हा चाळीसगाव जिल्हा करता येईल याची व्यवस्था आज मी पूर्ण उभी करतोय. यासाठी हा रात्रंदिवस त्यासाठी हा माझा प्रयत्न चालला आहे. खरं तर राजकारणात मला असं वाटतं की नशिबाने एखाद्याला जबाबदारी मिळते, त्या पदाला न्याय दिला पाहिजे. नुसती माझी फोटो बॅनर लागून लोक मला मोठे म्हटले पाहिजे ही भूमिका राजकीय लोकांना खूप जरी आवडत असली, परंतु मला असं वाटतं की हजारो लोकांची ज्या घरात त्यावेळेस चुले जळतील, त्यांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, एक ना अनेक ठिकाणी इथं शहरामध्ये सुखकर जीवन जगतील, तर त्याचा आनंद मला हा सर्वात जास्त असेल. तर आनंदाचा भाग होण्याचा आनंद मला जास्त वाटेल असं मला वाटतं. खरं तर राजकारणात अनेक लोक टीका टिप्पणी करतात. काही लोक म्हटले की संकल्पनाच का नाव टाकतात. खरं तर अनेक ठिकाणी अनेक लोकांनी ते केलंही आहे. काही लोकांना कल्पना जर सुचल्या असत्यात, त्यांनी जर त्यांच्या संकल्पना जर अंमलात आणल्या असत्यात, तर त्यांना ही बोलण्याची कदाचित वेळ आली नसती. त्याच्यामुळे माझं नाव दिसतंय यापेक्षा मी काय काम करतोय ह्या कामाकडे जर बघितलं तर स्वतः अंतर्मुख होऊन बघितलं पाहिजे की आपण या शहराला 10 वर्ष मागे नेलं आणि आपण निर्लज्जपणे असं कसं विचारू शकतो. मला राजकारणाच्या पलीकडे मी चाळीसगावकरांना एकच विनंती करेल. मला पक्षश्रेष्ठींकडनं आलेल्या अनेक जबाबदाऱ्यांमधनं आता वेळ कमी पडत असल्यामुळे मला जर काही द्यायचं असेल, लोक काही मागतात, परंतु या चाळीसगावला एकत्र येऊन ही सामूहिक जबाबदारी आपण घेतली पाहिजे. शेवटी मी एकटा काही करू शकत नाही, मला मर्यादा येतील, परंतु जर तुम्ही चाळीसगावकर म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतली की मंगेशदादा आम्ही तुझ्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत, या चाळीसगावच्या विकासासाठी मी जेवढा वेळ बाहेर देईल, मंत्रालयातल्या प्रशासकीय बैठकी, दिल्लीला मला जायचं होतं, मी महिन्याभरापासून मला तिथं वेळ मिळत नव्हती. मी रोहन आलेलं नसेल, रोहन असेल, कपिलदादा, आम्ही 4-5दा बोललो की उद्या जाऊ परवा जाऊ. मी फक्त दिल्लीला 1 आठवडा लेट गेलो म्हणून 100 कोटीचं नुकसान झालं. फक्त मला 30 करोड रुपये फक्त ऋषीपांताला पहिल्या टप्प्यात मिळाले. जर कदाचित मी महिनाभरापूर्वी 2 वेळेस दिल्लीला गेलो असतो तर मला 100 कोटी रुपये जास्त मिळाले असते. मला दुबईला या 8 दिवसापासून आम्ही ठरवतोय जायचंय. मी जेवढा लेट माझ्या या शासकीय कामांना जेवढा माझा वेळ कमी पुरेल तेवढं चाळीसगावकरांचं नुकसान आहे. मला तुमच्याकडून काही नको आहे, तुमचे आशीर्वाद सदिच्छा आता आहेच, पण या चाळीसगावची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे की आम्ही दादा तुम्ही चिंताच करू नका, तुला काय जायचं सगळे प्रकल्प तू लक्ष घाल, मला फक्त 1-2 वर्ष जर मी चांगला वेळ दिला तर या चाळीसगावचं चित्र तुम्हाला खोटं सांगत नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भातले तुम्हाला सांगतो, सगळे कॅनल मी RCC करतोय. लोक बारामतीची उदाहरणं देतात. आता हे समोरचं बसस्टँड तुम्हाला सांगतो, याचे फोटो आता शेवटचे राहिलेत. महिनाभरात आम्ही टेंडर करतोय आणि हे बसस्टँड एअरपोर्टला लाजवेल. माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, मी 1-1.5 वर्षात हे काम करणार आहे. नवीन बसस्टँड एअरपोर्टपेक्षा चांगल्या पद्धतीचं, तिथं छान मंद आवाजात बसायला जागा, तिथं सगळी व्यवस्था, तिथं सिक्युरिटी, तिथले कॅमेरेज, तिथले एअरपोर्ट, अशा पद्धतीचं बसस्टँड आम्ही इथं करायचं ठरवलं आहे. आणि त्या बसस्टँडमध्ये नितीनदा तुम्ही म्हटलेत की दत्ताचं मंदिर आहे. मी तुम्हाला सांगतो की अध्यात्म हा माझा एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ते ड्रॉइंग करताना तुम्ही एकच मंदिर सांगतायत, मी 2 मंदिरांचं ड्रॉइंग तयार केलं. दत्त मंदिर, माझा एक शिंदे नावाचा सहकारी, तो आला का नाही मला माहिती नाही, ते कायम तिथं पूजा करतात, दिनेश शिंदे. मी त्याला सांगितलं की हा शेवटचा पावसाळा आहे, दत्तबाबाला मी आता या पुढे त्रास होणार नाही, मी ते मंदिर तर करतोच, परंतु पुढे हनुमानाचं मंदिर आहे त्याचंही आम्ही डिझाईन त्याच्यात घेतलं, त्याचे ड्रॉइंग तयार केलेत. टेंडर झालं की आम्ही तेही काम, ॲक्च्युली सरकार मंदिरांना पैसे देत नाही, पण ते माझ्याकडे तुम्ही सोडून द्या, ते पैसे कसे टाकायचे, काय नावाने टाकायचं, आपण दोन्ही मंदिर करू. बसस्टँड आपल्याला बदलवायचं आहे. अगदी 1-2 गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, तर मी मागेही सांगितलं की आम्हाला चॉपर व्यवस्था पुढच्या 4-5 वर्षात चालू करायचं आम्ही नियोजन करतोय. डॉक्टर साहेब, पाटणा देवीला मी कनेक्ट करतोय, म्हणजे मधल्या काळात पाटणा देवी, गणित नगरी, शून्याचा शोध, आपण अनेक राजकारण झाली.
मी 20 करोड रुपये तिथं दिलेत, मुंदखेड्यावाले असतायत. हे कधीतरी बदलू आपण. मी त्याचा आता वर्क ऑर्डर माझी आता गेलं, टेंडर झालं, सगळं झालं. मी पाटणा देवीला पहिल्या टप्प्यात 20 कोटी आणि फॉरेस्टचे आमचे सागरदादा आला असेल, आम्ही फॉरेस्टमध्ये अजून एक मोठा प्रस्ताव दिला आहे. त्याचा प्रस्ताव म्हणजे तिथं आता मध्ये पूर्ण असं टुरिझम करतोय की चाळीसगावला अनेक ठिकाणून लोक येतील. जर विदेशी पर्यटक जर आलेत तर ते कदाचित वेरूळ, अजिंठा, छत्रपती संभाजीनगर, आता चॉपर सेवा खूप अलीकडे स्वस्त होत चालल्या आहेत आणि 30-40-50 हजार रुपयात एका सीटाचं त्याचं तिकीट असतं आणि त्या लोकांसाठी काही फार नसतं. अशी व्यवस्था आम्ही करायचं असं सगळं चाललंय. मी तुम्हाला सांगतो की माझं तुम्ही फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा, म्हणजे 10 वर्षात हे गाव कुठे असेल याची तुम्ही कोणी कल्पनाही केली नसेल. की बाबा हा माणूस आम्हाला सांगायचा 10 वर्षात. फक्त ह्या प्रवाहामध्ये काहींना एकच आनंद असेल की मंगेश दादासोबत आम्ही पहिल्या दिवसापासून होतो. काही म्हणतील की आम्ही 5 वर्षांनी आलो, काही म्हटले 6 वर्षांनी, काही म्हटले की 9 वर्ष आम्ही लांब राहिलो, शेवटच्या वर्षी आलो. शेवटचे काही लोक असं जरी म्हटलेत की 10 वर्ष आम्ही लांब होतो पण 10 वर्षात या माणसाने गाव बदलवलं, हे सांगणारी जरी माणसं मला भेटली तरी त्याचा मला आनंद असेल. हे गाव, हे शहर, हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करायचं ठरवलंय. यासाठी तुमची साथ कायम आहेच, राहील. आणि एक ना अनेक प्रकल्प, म्हणजे मी जर प्रकल्पांची जर माहिती जर तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर पहिला प्रकल्प सांगितला तर शेवटचा तुम्ही विसरून जाल. त्याच्यामुळे आता जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो. पण हे चाळीसगाव शहर आता अलीकडे नितीनदादा तुम्ही म्हटलेत की आता आचारसंहिता लागते. मी तुम्हाला सांगतो, दिया तो भला, नाही दिया तो भी भला. राजकारणात जर चाळीसगावकरांचीच इच्छा असेल की चाळीसगावात आपल्याला बदलवायचं नाहीये तर आपण एखाद्या माणसाला झोपेतनं उठू शकतो. पण जर त्यांची जर इच्छाच नसेल की आमच्या वार्डातला नगरसेवक हा चालेल, 20 वर्ष त्याने काही केलं नाही, अजून 10 वर्ष त्याला सहन करायचं असेल तर करावं. एखाद्याची इच्छा असेल की बाबा ह्या माणसाने या गावाने काही नाही केलं तरी चालेल, कोणाला फक्त जातच पाहिजे असेल तर चालेल, कोणाला फक्त भावनाच पाहिजे असतील, माझं काही म्हणणं नाही. चाळीसगावकर सज्ञान आहेत. चाळीसगावकरांना जे वाटत असेल त्याचा निर्णय माझ्यासाठी मान्य असेल. चाळीसगावकरांनी स्वतः ठरवायचं आहे की चाळीसगाव आपल्याला कुठे न्यायचं आहे. जर कोणी माणूस, पुन्हा सांगतो, माझं जाहीर आव्हान आहे, या चाळीसगावला जर बदलवण्याची जर भूमिका कोणी सांगत असेल आणि चाळीसगावकर जर त्याच्यावर विश्वास ठेवत असतील तर माझं त्या गोष्टीला कधीही ना नाही आहे. पहिला मंगेश चव्हाण त्या लाईनीत असेल की हा माणूस जर चाळीसगाव बदलवत असेल आणि चाळीसगावकरांचा विश्वास असेल, मी देखील त्या व्यक्तीच्या सोबत राहील, हे तुम्हाला सांगतो. पण फक्त जुमला आणून, एखादा मुद्दा आणून, एखादा भावनेचा बाजार मांडून मला असं वाटतं राजकारण होणार नाही. 1.5 लाख लोकांचं हे गाव आहे आणि माझ्या चाळीसगावकरांना काही लोक म्हणतात की त्यास माझं नाव लागतं. होय, काही म्हणतात की त्यांची प्रॉपर्टी आहे का. माझं त्यांना जाहीर उत्तर आहे, ही माझीच प्रॉपर्टी आहे. हे चाळीसगाव माझं आहे. माझे तुम्ही ज्या दिवशी या गावाला तुमचं मानलं नाही म्हणून तुम्ही या चाळीसगावसाठी कोणी काही करू शकला नाही. या गावातलं माझं घराचं काम ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने बगीच्यामध्ये 10 वेळेस आलो, एकन एक गोष्ट तपासली, प्रत्येक गोष्टीवर मी 10-10 वेळेस तपासतो. हे माझं आहे म्हणून मी काम करतोय, म्हणून ती कामं होत आहे, हे देखील आवर्जून सांगितलं पाहिजे. मी जाताना तुम्हाला एकच सांगेल की येणाऱ्या काळात अनेक लोक, कोणी काही सांगेल, कोणी काही सांगेल, कोणी जात सांगेल, कोणी धर्म सांगेल, कोणी पक्ष सांगेल, कोणी सेक्युलरिझम सांगेल, कोणी काही हिंदू सांगेल, कोणी मुस्लिम सांगेल, कोणी काही दलित सांगेल. मला त्यात पडायचं नाही. इथे येताना विकास कामं ज्यावेळेस होतात, शहरात रस्ते येतील, विकास येतील, नदी पलीकडच्या तितूर नदीवरचे तुम्ही ब्रिजेस पहा. आज काय परिस्थिती होती, पहिले काय होती, आज काय आहे. या 30 वर्षामध्ये या गावाला मागे जाण्यामध्ये आपण कधीतरी हातभार लावला आहे. मला कोणी एका चांगल्या माणसाने मेसेज मी तो सांभाळला आहे की दादा राजकारण जाऊ द्या पण हे गाव मागे जात होतं, आता तरी तुम्ही लक्ष घालत असाल तर आम्ही अशा विकास कामांमध्ये सोबत राहू. माझ्या तमाम चाळीसगावकरांना माझं सांगणं आहे,
विकासाच्या प्रवाहात आपल्याला एकत्र येऊन या चाळीसगावला एका उंचीवर न्यायचं आहे। यासाठी चाळीसगावकरांची साथ मला आपण द्याल हा आशावाद व्यक्त करत असताना, जर आपण एका वेगळ्या मोडला इलेक्शन देऊन, काही आपल्याकडे पोपटराव पंछी लोक आहेत, आता ते काय मुद्दे आणतील, त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत, ते काय मुद्दे सांगतील, काहीतरी बडकवतील, काहीतरी वेगळाच मुद्दा नेतील। माझा साधा सवाल आहे, चाळीसगावकरांसमोर एकदा येऊन अंतर्मुख होऊन आपण काय केलं हे एकदा चाळीसगावकरांना सांगावं। चाळीसगावकर जर तुमच्यावर समाधानी असतील, जर कुठलं तोंड आपल्याकडे चाळीसगावकरांसमोर जाण्याचं असेल तर मी देखील आपलं स्वागत करेल। परंतु निर्लज्जम सदा सुखी, निर्लज्ज माणसांना कसलंही काही नसते, ते कुठेतरी वेगळ्याच मुद्द्यावर जातात, मुगळ्याच मुद्द्यावर भडकतात। पण चाळीसगावकरांच्या श्वासात मनात विकासाच्या पलीकडे आपण जाऊ नाही द्यावं हा माझा अजेंडा असणार आहे। खरं तर आज बरेच मुद्दे अजून बोलायचे होते, अनेक गोष्टी खरं तर लिहून पण आणल्या होत्या। या उद्यानाच्या संदर्भात काम कसं झालं, पाणीपुरवठ्याची योजनेमध्ये आम्ही काय काय करतोय, आता त्या सगळ्याच टेक्निकल गोष्टी सांगण्यापेक्षा त्याच्या आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळ्याच लोकांना आम्ही देणार आहोत। खरं तर राजकारणाच्या पलीकडे काही लोक इथं आली आहेत। अग्रवाल परिवार कायम एक वेगळ्या विचाराचं लोक म्हणायचे, बापू तुम्ही असाल, इकडे भूषण दादा आहे, दादा तुम्ही आहेत, कितीतरी लोक अशी आहेत की आज ती विकासाच्या प्रवाहात आली आहेत। मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पुढच्या पिढ्या ह्या कायम तुम्हाला सांगतील की तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतला। कोण काय म्हणतं ते जाऊ द्या, राजकारणात अगदी तुम्हाला सांगतो की काही कोणी अमर पाठाक, मीही आलो नाही कोणी आलं नाही, पण तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळीच लोक जी भूमिका घेताय ती भूमिका ही चाळीसगावकरांसाठी असणार आहे। त्याच्यामुळे कधीही काहीतरी 4 लोकांची दुकानं फक्त चालवायची, तुम्हाला अगदी खुले सांगतो, कोणाची तरी दुकानं बंद पडत असतील म्हणून कोणीतरी काहीतरी राजकीय दुकान चालावी ही जर भूमिका घेत असतील तर हे चाळीसगावकरांनी ठरवण्याची वेळ आली आहे। चाळीसगावकर सज्ञान आहेत, त्यात मला वेगळं काही मांडायची गरज नको। पुन्हा एकदा आज आमच्या भगिनी देवेनेताईचा वाढदिवस आहे आणि देवेनेताई तुम्ही म्हटलेत की माझा मुलगा आता सून तुमच्या पुण्याला गेल्यात, तुम्हालाही पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे, असं तुम्ही मला मागच्या काळात तुम्ही 2-3दा बोललात आणि आता धीरूला पण आम्ही वेगळा त्यालाही तिकडे जावं लागतो। पण मी तुम्हाला सांगतो की तुमची सोनबाई तिथं कोर्टात काम करते, ती व्यवस्था तर आम्ही करूच, पण चाळीसगावकरांना ह्या येणाऱ्या काळात की गाव सोडून बाहेर गेल्यानंतर पुन्हा चाळीसगावात येण्याची होड निर्माण होईल अशा पद्धतीने हे गाव आपण बदलूया। आज देवेनेताई तुम्हाला अगदी मनापासून भाऊ म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। आज या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर मला असं वाटतं की हे गाव माझं म्हणत असताना ज्यावेळेस ती मुलं त्यावेळेस जिथं खेळत होती, हा आनंद जो एक आहे त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी कुठल्याही राजकीय नेतृत्वाने त्याचा परिवार ही व्याख्या ही गावच समजली पाहिजे। आणि मी हे माझी घरातली पोरं आहे म्हणजे माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मी त्या मुलांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस बघत होतो तर मला अत्यानंद या गोष्टीचा होत होता की त्या आनंद आणण्यासाठी मला काही करता आलं, या गोष्टीचा मला एक अत्यानंद आहे। खरं तर एक ना अनेक आपण तिकडे अजून काही स्पोर्टची कामं ॲक्टिव्हिटीज तिथं करता येतील, आपण करतोय आणि येणाऱ्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कामं हातात घेतली आहेत की आमच्या त्या 6 फूट मामाच्या उंचीपेक्षा चाळीसगावची विकासाची उंची आम्ही जास्त करायची ठरवली आहे। आणि आज मान्यवर तुम्ही सगळेजण आलात। खरं तर येणाऱ्या काळात आता माझी मर्यादा असतात, दिवसभर मी तुम्हाला माझं दुखणं सांगूच शकत नाही, मी कुठे कोणाकडनं बोललं गेलं नाही, काही सांगितलं गेलं नाही। मामा काही लोक 2-4 मामा माझ्या मागे बसलेत, हे आता चुलायला आमंत्रण आहे सगळ्यांना। त्याच्यामुळे आपण एक सामूहिक जबाबदारीने काम केलं तर निश्चित चांगलं काम करता येईल। आणि ज्या दिवशी मंगेश चव्हाण या चाळीसगाव शहराला तालुक्याला न्याय देणार नाही त्या दिवशी जाहीरपणे इथं येऊन किंवा मला सांगण्याची पण धमक चाळीसगावकरांमध्ये असली पाहिजे की तुम्ही आता दादा पहिल्यासारखं काम करत नाही। पण मी तुम्हाला सांगतो, पांडुरंगाला साक्ष ठेवून सांगतो, दिन पे दिन तरक्की बढ़ती जाएगी, दिवसेंदिवस या चाळीसगावची प्रगती होईल, अशाच पद्धतीने काम आपण उभं करू। सगळ्या लोकांना आपण हातात हात घेऊन या चाळीसगाव शहराच्या विकासासाठी सगळेजण सामूहिक काम करूया। पंचायत समितीचा आम्ही परवा एक
पंचायत समिती आणि काही रेस्ट हाऊस, नवीन एक RTO कार्यालय, मी त्याच्यावर एकच मिनटं तुम्हाला घेईल. 25-30 वर्षापूर्वी RTO कार्यालय मंजूर झाली महाराष्ट्रातली. म्हणजे जळगाव RTO कार्यालयात कोणी गेलंय का? मला कोणाला दोष द्यायचा नाही. गेले कोणी? आजही तिथं कार्यालय तयार नाही झालं. तुम्हाला सांगतो, वर्षभरातच RTO कार्यालय आणि वर्षभरानंतर पुन्हा म्हणजे ते भाड्याच्या जागेत होतं. नवीन स्वतःची जागा नव्हती, जागा मिळवली, 25 करोड रुपये आणले आणि 1.5 वर्षात एवढं मोठं कार्यालय आपण तिथं उभं करतोय की तुम्ही कोणी विचारही करणार नाही. एवढं मोठं 25 कोटीचं कार्यालय आपण RTOचं करतोय, रेस्ट हाऊस करतोय. एक ना अनेक तुम्ही सांगाल की टुरिझमच्या संदर्भात आम्ही नांद्र्याला मालेगाव रोडला तिकडे एक आता बोटिंग चालू करतोय. कोणाला माहिती आहे का? कोणी पाहिलं आहे का बोटिंगचा प्रकल्प? ताई, तुम्हालाच एकदा मला घेऊन जायचं आहे सगळ्यांना. तुम्ही कोणीतरी एकदा, ज्या लोकांना असं वाटत असेल काय चाललंय, एकदा येऊन तरी बघा. आम्ही आता 6 महिन्यात बोटिंग या चाळीसगावला चालू करतोय. तो फक्त पहिलाच टप्पा केला आहे. दुसरा टप्पा तो झाल्यानंतर मी आज तिकडे गेलो, त्यांना म्हटलं की इथं काय रिस्पॉन्स मिळतो त्याच्यावर आपण दुसरा टप्पा ठरवू. ज्या पद्धतीने केला या उद्यानाचा दुसरा टप्पा आपण पुढचा, आज तिथली परिस्थिती पाहून घ्या कशी झाडी झुडपं, जायला जागा नाही. दुसरा टप्पा याच्यापेक्षा सुंदर. ह्या टप्प्यामध्ये पण अजून काही कामं बाकी आहेत. ट्राम्पोलियन पार्क आम्ही आता त्यांच्यासोबत टायअप करायचं ठरवलं आहे. तिथं लहान मुलांची ट्रेन आम्ही आणतोय, तिथं काही अजून वेगवेगळ्या पद्धतीचं आणतोय आणि अशा पद्धतीचं आपण करतोय. जाताना एकच सांगेल, शासकीय कार्यालय असतील किंवा ह्या सगळ्या इमारती असतील, ह्या काही माझ्या एकट्याच्या नाही आहेत, ह्या आपल्या इमारती आहेत आणि यासोबत आपल्या भावना जोडल्या पाहिजेत. डॉक्टरांनी सांगितलं ह्या स्वच्छता देखील ठेवल्या पाहिजेत. रस्त्यावर जाताना, घराबाहेर, रस्ते सगळेच स्वच्छ देखील आपण राहिलं पाहिजे. आणि त्याचं मी तुम्हाला तीही विनंती करणार आहे की ही सगळी जबाबदारी, आपण नुसतं इथं आलात, लहान मुलं कोणी खेळत असतील, कोणी काही नुकसान करत असतील, अरे बाबा करू नको रे, असं कशाला करतो, हे सांगणं हे देखील एक मोठं योगदान आपलं विकासामध्ये राहील. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे चाळीसगावकर आलात. पुन्हा आपण या शहराची पाणीपुरवठा योजना आणि हे उद्यान या दोन्ही कार्यक्रमासाठी आलात म्हणून मी पुन्हा एकदा आपला आभार आणि प्रशासनाचं यासाठी आभार मानतो. जोशी साहेब, खरं तर तुम्हाला म्हणजे तुमचंही प्रमोशन आहे. जोशी साहेब आहेत का? गेलेत? नाही, मी माणसं सोडत नसतो. खरं तर माझ्यासोबत प्रशासनातली काही माणसं खरंच चांगली काम करतायत आणि काम करणाऱ्या माणसाचं कौतुकही केलं पाहिजे. आम्ही नगरपालिकेतल्या बऱ्याचशा सुविधा हातात घेत असताना सुरुवातीला असं वाटायचं की बाबा हे काय चाललंय, परंतु काही सवयी या चाळीसगावकरांच्या बदलाव्या लागतील. काही सवयी जर मी आता सांगितल्या तर माझी 200-400 मतं कमी होतील. ते म्हणतील की याला काही निवडून आता पुढच्या वेळेस काही देऊ नका. त्याच्यामुळे मी ते आता सांगत नाही, पण योग्य वेळ आल्यावर आपण त्याच्यावरही चर्चा करू. पुन्हा एकदा आज आपण सगळीच लोक म्हणजे बऱ्याच वेळेपासून इथून वडाळ्यावाल्यांपासून त्या ताईंपासून तर सगळी नावं बऱ्याच लोकांची सगळ्यांची चुकून राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा चाळीसगावकरांचं आभार. आणि हे उद्यान आजपासून आपण लोकार्पण केलंय. खरं तर पुन्हा एकदा आज ज्यांच्या नावाचं हे उद्यान असेल, कदाचित माझ्याकडे कुठलाही राजकीय वारसा नसेल, परंतु हे उद्यान त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी एक चांगलं केंद्र बनेल. या चाळीसगावकरांसाठीचं सगळ्यांचं एक विरंगुळाचं केंद्र बनेल. हा पहिला टप्पा